प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, यूट्यूब चॅनलला भारतातील उच्च विद्याविभूषित नेते वंचित बहुजन आघाडी के सर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी एक मुलाखत दिली। प्रदीर्घ अशी मुलाखत दिलेली आहे, सुमारे 58 मिनिटाची, म्हणजे तासाभराची ही मुलाखत आहे। ह्या मुलाखतीमध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी सर्व मुद्द्यांना, बहुतांश मुद्द्यांना हात घातलेला आहे। RSSच्या नफरत खोरीपासून तर UGC मुद्द्यापर्यंत, टिपू सुलतान ह्या मुद्द्यापासून तर देशातल्या धर्मांध मुद्द्यांपर्यंत हरेक अंगांना त्यांनी छेडलेला आहे। संविधानापासून तर तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यापर्यंत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या रोखठोक शैलीमध्ये भाष्य केलेलं आहे। फक्त भाष्य केलं नाही तर त्यावर त्यांनी उपाय देखील सांगितलेले आहे। ह्या मुलाखतीमध्ये त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले, अर्थात त्याचे आपण काही व्हिडिओ बनवणार आहोत त्या प्रश्नांवरती। त्यातला एक प्रश्न असा होता की ममता बॅनर्जी आणि MK स्टॅलिन हे भारतीय जनता पक्षाला भविष्यात मॅनेज होऊ शकतात काय? त्यावरती प्रकाशजी आंबेडकरांनी नेहमीच्या शैलीमध्ये रोखठोक पद्धतीनं सांगितलं की आताच ममता बॅनर्जी आणि MK स्टॅलिन यांची राजकारणाची दशा आणि दिशा पाहिली तर ते कधीही भारतीय जनता पक्षाला मॅनेज होणार नाही, भारतीय जनता पक्षापुढे शरणागती पत्करणार नाही। एवढं बोलून ते थांबले नाही तर त्यांना राहुल गांधी यांच्याबद्दल ज्या वेळेला प्रश्न विचारण्यात आला की राहुल गांधी यांच्याबद्दल तुमचं मत काय, कारण तुम्ही नेहमी राहुल गांधी यांची पाठ थोपटता परंतु काँग्रेसला मात्र तुम्ही फटकारता, तर राहुल गांधी हे भाजपच्या हातातलं खेळणं बनू शकतील काय, भारतीय जनता पक्ष त्यांना मॅनेज करेल काय, ह्यावरती सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच्या पद्धतीनंच उत्तर दिलेलं आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरातून एवढंच अर्थ आपल्याला निघू शकतो किंवा अभिप्रेत आहे की बाळासाहेब आंबेडकर म्हणतात राहुल गांधी एक सभ्य चेहरा आहे, प्रामाणिक चेहरा आहे आणि त्यांची लढाई ही प्रामाणिकपणाची लढाई आहे, परंतु त्यांना त्यांच्या पक्षांतर्गत तेवढी साथ मिळते का, प्रामाणिकपणे त्यांना साथ मिळते का? राहुल गांधी यांची मी अनेकदा पाठ थोपटली, त्याला कारण असं आहे की मध्यंतरी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या संदर्भातलं, EVM मशीनच्या संदर्भातलं जे मुद्दे बाहेर काढले, वोट चोरी का जो मुद्दा उन्होंने बाहर निकाला, उस वोट चोरी के मुद्दे पर मैंने राहुल गांधी जी की पीठ थपथपाई, राहुल गांधी का मैंने अभिनंदन किया। राहुल गांधी यांनी अशा पद्धतीने काही मुद्दे बाहेर काढले तर निश्चितपणे मी राहुल गांधी यांचं पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही, राहुल गांधी यांना शाबासकी दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु त्यांचे काँग्रेस पक्षाचे लोक त्यांना तेवढं प्रामाणिकपणे साथ देतात का, हा एक संशोधनाचा विषय आहे। राहुल गांधी मला वाटत नाही की ते मॅनेज होतील म्हणून, कारण तो व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती आहे, आरपार इमानदार व्यक्ती आहे, त्यांच्याकडून इमानदारीचीच अपेक्षा केल्या जाते। राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातील एक उमद नेतृत्व आहे आणि प्रकाशजी आंबेडकरांनी सुद्धा आता राहुल गांधी यांच्या म्हणजे नेतृत्व गुणांवरती एक प्रकारे शिक्कामोर्तब केलेला आहे की राहुल गांधी हे प्रामाणिक आहे, प्रामाणिक चेहरा आहे, ते कोणालाही मॅनेज होणार नाही। परंतु उद्याच्या राजकारणामध्ये काय दडलंय ते तुम्ही सांगू शकत नाही, ते आम्ही सांगू शकत नाही, परंतु अपेक्षा एवढीच आहे भारतीय जनतेची की आज भारतीय जनता पक्षापुढे भल्या भल्यानी लोटांगण घातलेलं आहे। भारतीय जनता पक्षाची हे राक्षसी ताकद, त्यांच्या बाजूला असणारी यंत्रणा, सरकारी यंत्रणा हे पाहता राहुल गांधी यांनी उद्या सुद्धा जनतेच्याच बाजूने उभं राहावं
ही भारतीय जनतेची अपेक्षा आहे. बघूया राहुल गांधी उद्याच्या राजकारणात सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तथाकथित महाशक्तीला कितपत टक्कर देतात. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.